आज होता देवशयनी आषाढी एकादशीचा उपवास. त्यासाठी साबुदाणा खिचडी करायची होती. मग आलू कापून घेतले आणि इकडे 2 आलू घेतले आणि तिकडे शेंगदाणे पण भाजायला ठेवून दिले. शेंगदाणे भाजून माझ्या इकडे भांडे धुवत आहे. मग शेंगदाणे भाजून झाल्यानंतर मी आलू कापून घेतले आणि मग खिचडी तयार करून घेतली. थोडा साबुदाणा उरला होता, त्याची खीर बनवली आणि नंतर विठ्ठल रुक्माईची पूजा करून सगळ्यांनी नाश्ता केला. सकाळी उठल्यावर चाय पिऊन स्वयंपाक